मी वयाच्या 5वी काम करतोय. वयाच्या 5वी काम करते. माझी आई तेव्हापासून घरकाम करत होती की मी 11वी-12वी जाऊपर्यंत घरकाम करत होती. 15 शेड होतं 10 बाय 10चं. त्यात राहणार मी, मम्मी, दीदी. पावसात पाणी घालणार वगैरे तिथं हाल भरपूर झाला आमचं. 4 वर्षाचं त्यावेळी वडील एक्सपायर झालं. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला तर मुडशिंगीमध्येच. तिथून लहान वयात मुलं हट्ट करतात घरात. तुझा त्यावेळी हट्ट काय असायचा? दिवाळी असायची. दिवाळीला आम्ही कधी हे आणत नव्हतो की फटाकडे घेऊन नवीन कपडे घेत नाही. मम्मी दुसऱ्यांच्या घरात भांडी वगैरे असा जायची, तिने कपडे देणार जुनी, ते आम्ही कपडे घेऊन आम्ही दिवाळी साजरी करणार. त्यानंतर तुझी 10वी झाल्यानंतर कशा पद्धतीचं आयुष्य तुझं सुरू झालं एक नवीन? दुकान कामाला लागलो. खरं 10वीच्या आधी लॉकडाऊन पडलेलं. बरोबर. लॉकडाऊन मध्ये मी भयानक हाल झाले आणि भयानक कामं केली. त्यावेळी मी दुसऱ्यांची संडास धुवायची पण कामं केली. त्यावेळी 150 रुपयासाठी. बापरे. संडास धुवायची, टाक्या धुवायच्या, ज्या सिमेंटची पत्र असतात, वेल्डिंगच्या असतात ते उतरायला जायचं वगैरे. हमाली काम असतात 50 किलोचं पोतं, ते पण उतरायला जायचं. माझं वय तेव्हा किती 16-17 वर्ष. मला सांग की कॉलेज लाईफ मध्ये तुला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं किंवा काय स्वप्न? मला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं होतं. का माहित नाही पण मला करायचं होतं ते. लय प्रयत्न झाला पण पैसा जोडला झाला नाही. त्यामुळे मग आमच्या तिथंच कॉलेजला ऍडमिशन घेतलं. जनता कॉलेज म्हणून आहे तिथे ऍडमिशन घेतलं कॉमर्सला. 11वी-12वी तिथं कॉमर्सला. तिथं पासआउट झालो. म्हणजे साध्या गाडीत टू-व्हीलर फिरतो. आता माझी मम्मी 8 लाखच्या माझ्या स्विफ्ट मध्ये फिरते. 4 व्हीलर मधनं फिरते मम्मी आधी. त्यावेळी आमचं काय म्हणजे काय नव्हतं. वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर एवढं करेन. कोणाला सपोर्ट नसताना एक इच्छा आहे की बिझनेस कुठलाही करत असाल ना त्या बिझनेसचा टॉप केलं पाहिजे. टॉप मध्ये गेलो पाहिजे. आपण कोणालाही बघताना कोणालाही कॉम्पिटिशन म्हणून बिझनेस करायचा. तर तुझं पहिलं शॉप जे आता मुडशिंगी मध्ये आहे ते कशा प्रकारे सुरू झालं? त्याला कशा प्रकारे फंड मिळाला? काय किती पैसे ऍड होतात? मित्राला फोन केलो की मला थोडं पैसे हवे होते. आर्यन कोल्हे म्हणून नाव आहे त्याचं. त्याने मला 50,000 रुपयाची मदत केली. आणि थोडं इकडे तिकडे बघितलं. अनेक मित्राला फोन लावलो. तिने काय केली त्या पोरग्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना घरातला मंगळसूत्र घाणवट ठेवून मला ₹1,00,000 दिले. आयुष्य बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नशीब लागत नाही तर कष्ट करायची तयारी ठेवावी लागते. तर आजचा हा स्पेशल पॉडकास्ट अशा एकट्या कोल्हापूरमधल्या व्यक्तीसोबत होणार आहे की ज्याने स्वतःची वेगळी ओळख नाही तर स्वतःचा एक ब्रँड बनवला आहे. तर प्रेम बकवाने हे कोल्हापूरमधील अशी व्यक्ती आहे की अगदी कमी वयात स्वतःचा एक ब्रँड बनवला आहे. तर चला तर बघूया यांचा विषय हाड काय आहे. तर कसं काय शाळ पब्लिक, आता माझ्यासोबत आहेत टुडेज कॉफी प्लस कुंदा चहाचे ओनर प्रेम मकवाने. तर स्वागत आहे तुझं भावाविषयात टॉक विथ प्रणव या शो मध्ये. तर तुझी ओळख लोकांना सांग. नमस्कार मित्रांनो, मी टुडे कॉफी प्लस कुंदा चहाचा फाउंडर प्रेम मकवाने. मला तर आता तुम्ही ओळखतच असेल पण मला वाटतं असं. तर भाऊ वयानं जरी कमी असला पण याचा एक्सपिरियन्स म्हातारा आहे. म्हातारा काय ते तुम्हाला या पॉडकास्ट मध्ये पुढे कळेलच. कारण अगदी कमी वयात भावानं लय गोष्टी मोठ्या आचावी केल्यात. कारण मला वाटते 10 फ्रँचायझी तू केवळ 5 महिन्यात केल्या असतील. 10वी फ्रँचायझी तुझी 6व्या महिन्यात झाली. बरोबर. आपण या सगळ्या गोष्टी चर्चा करणार आहे की नुसती फ्रँचायझी नाही पण तेवढी स्ट्रगल स्टोरी पण आहे. तर मला सांग की तुझं बालपण कशा पद्धतीने होतं? बालपण म्हणजे ज्यावेळी 4 वर्षाचं त्यावेळी वडील एक्सपायर झालं. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला तर मुडशिंगीमध्येच. तिथं माझं शॉप आहे तिथंच. होय काय? हा, तिथंच एक चेतन मोटर्स आहे. वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. तिथनं राहायला गेलो मामांच्या रेंदाळात. तिथं मामांचं पण घर वारकत होतं. त्यांची पण परिस्थिती काय नव्हती. मग मी, मम्मी आणि माझी बहीण आम्ही वेगळं राहत होतो. म्हणजे छोटंसं एक 15 शेड होतं 10 बाय 10चं. त्यात राहणार मी, मम्मी, दीदी. पावसात पाणी घालणार वगैरे तिथं हाल भरपूर झाला आमचं. मी वयाच्या 5वी काम करतोय. वयाच्या 5वी काम करते. माझी आई तेव्हापासून घरकाम करत होती की मी 11वी-12वी जाऊपर्यंत घरकाम करत होती. होय काय? मी 5वी मध्ये असताना मी सकाळी शाळा असायची माझी 7 ते 12 नंतर मी यायचो घरी आवरायचो. 1 वाजता कामाला गेलो की मी रात्री 12ला यायचो कामावरून. ₹70 पेमेंट. मला सांग, आता लहान वयात मुलं हट्ट करतात घरात काहीतरी मागायला, हे मागायला, म्हणजे कोणताही हट्ट असतोय. तुझा त्यावेळी हट्ट काय असायचा? हट्ट काय केलास का लहान वयात ह्या परिस्थितीतून? दिवाळी असायची. दिवाळीला आम्ही कधी हे आणत नव्हतो की फटाकडे घेऊन नवीन कपडे घेत नाही. मम्मी दुसऱ्यांच्या घरात भांडी वगैरे असा जायची, तिने कपडे देणार जुनी, ते आम्ही कपडे घेऊन आम्ही दिवाळी साजरी करणार. की कधी दिवाळी पण असं हट्ट कुठलाच नव्हता. कारण समजायचं आपल्याला की बाबा आपली परिस्थिती अशी आहे. माहित होतं, दिसतच होतं डोळ्यासमोर. वडील नसताना मम्मी एकटी करणार ना सगळे, त्यामुळे दिसत होतं. त्यामुळे हट्ट वगैरे कुठल्या गोष्टीचा कधी. तरी मम्मीला पगार किती असायचा तुमचा? एवढा सगळा खर्च, घर भाडं वगैरे सगळं? एका घराचं काम घेणार ₹1,000. 3 घराचं काम करणार ₹3,000 दिवसभर. तुमचा जेवणाचा खर्च? जेवण काय नाही, सकाळीच करायचं जेवण. एकदाच जेवण करायचं. भात आमटी ना तर चपाती भाजी. का तर सकाळी एकदा केली की ते सकाळ संध्याकाळी तेच खायचं. पण अशा कंडिशन मध्ये तू काय स्वप्न बघितलं होतंस? स्वप्न म्हणजे माझं काय लय नव्हतं.
एमआरसीला काम करायचं 10-12 हजार रुपये पेमेंट, 10,000 रुपये आम्हाला सफिशियबल होतं, म्हणजे पुरत होती ती, कारण की एवढे मॅच्युअर होतं की 10,000 पुरत्यात हे माहित होतं की 10,000 पेमेंट 12,000 लय झालं की आपण आपल्या घरांना एक सपोर्ट करू शकतो. या हिशोबाचं स्वप्न होतं, मोठं काय नव्हतं स्वप्न. म्हणजे तुला एवढं वाटतं की बाबा आपलं घर चाललं पाहिजे, चाललं पाहिजे एवढं. म्हणजे मम्मीचं जे कष्ट आहे ते जरा थांबलं पाहिजे, थांबलं आपण पाहिजे, जरा आपण केलं हातभार पाहिजे. लावला पाहिजे. हो. त्यानंतर तुझी 10वी झाल्यानंतर कशा पद्धतीचं आयुष्य तुझं सुरू झालं एक नवीन? 10वी झाली, 10वी मध्ये 80% पास आहे, 80% आहेत मला मार्क काय सांगायला आहे? 10वी झाली. मग हॉटेलचं काम सोडलं, हॉटेलचं काम सोडून 10वी झाल्या कापड दुकान कामाला लागलो. 7 ते 12 कॉलेज करून 1 ते रात्री 9-10 पर्यंत काम करत होतो. तिथे मला 3,000 रुपये स्टार्टिंगला पेमेंट होतं. मग कापड दुकान कामाला लागलो. खरं 10वीच्या आधी लॉकडाऊन पडलेलं. बरोबर. लॉकडाऊन मध्ये मी भयानक हाल झाले आणि भयानक कामं केली. त्यावेळी मी दुसऱ्यांची संडास धुवायची पण कामं केली त्यावेळी 150 रुपयासाठी. बापरे. संडास धुवायची, टाक्या धुवायच्या, ज्या सिमेंटची पत्र असतात, वेल्डिंगच्या असतात ते उतरायला जायचं वगैरे. हमाली काम असतात, 50 किलोचं पोतं ते पण उतरायला जायचं. माझं वय तेव्हा किती 16-17 वर्ष. आता मला झेपत नाही, आता मी विचार केलो ते मला झेपत नाही, ते मला माहिती आहे. शक्ती त्यावेळी वेगळी असते. त्यावेळी झाले लोक फूड कार्ड वाटा यायची, ते मी आणि आमची मम्मी लाईनीत भरून घेत होतो. ते लॉकडाऊनच्या वेळी एवढं हाल झाले त्यावेळी आमचे, कारण की राबणारच कोण नाही. बरोबर. मम्मीचं कामच बंद झालं, घरात कोणाला घेत नव्हते लॉकडाऊनच्या वेळी, त्यामुळे कामच बंद. मी पडेल ते काम करतो, जे मिळेल त्यात जे मिळेल ते काम केलं. लॉकडाऊन मध्ये लई काम केलं, भयानक हाल झाले. तरी त्यावेळेस तुझा किती टाइम पिरियड होता, किती वर्ष तू हे कंटिन्यू काम केलंस? कुठला लॉकडाऊनचा टाइम पिरियड होता, किती महिने तू कंटिन्यू काम? 2 का 3 महिने, प्रॉपर 2-3 महिने कंटिन्यू तुझं या मास्क लावून मी कामच करत होतो. लोक घरात बसत होते लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये, सगळे घरात येत, पण मी काम करत होतो. मी काम हुडकत होतो, कुठं काम आहे काय पण काम करतो लॉकडाऊनच्या. म्हणजे सेफ्टी बघून त्या पद्धतीचे काम पण केले त्यावेळी, कामं केली त्यावेळी. आणि तो एक्सपिरियन्स कुठं आता ह्या पिरियडला, ह्या सिच्युएशनला उपयोगी आला त्यावेळेचा? 5वी पासून जे काम केलं असतं आतापर्यंत, हॉटेलांचे जे काम केलं 3-4 वर्ष, ते आता जे मी दुकान घातले त्यात मला एक्सपिरियन्स येतो. ते काम केल्याला ते कळते मला की ते काम केल्यामुळे मला थोडं सोपं पडते अशा हिशोबाने. मला सांग की कॉलेज लाईफ मध्ये तुला कुठल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं, किंवा काय स्वप्न होतं कॉलेज कशा पद्धतीने करायचं? काय कॉलेज लाईफ मध्ये मला करायचं होतं हॉटेल मॅनेजमेंट. मला कॉल आलता पुण्यातनं की मला पर्सेंटेज पण चांगले होते. मला कॉल आलता पुण्यातनं, फी पण काय लई नव्हतं. आता वाटतं मला लई नव्हती की 25,000 रुपये फी होती फक्त. 1 वर्षाची 25,000 रुपये, 3 वर्षाचं काम होतं. पण 25,000 रुपये त्यावेळी भरायला नव्हती. त्यावेळी इकडे इकडे पाहुण्यांच्या मागितले विलीत, कोण दिलं नाही. त्यामुळे लई धडपडलेलं त्यावेळी. मला हॉटेल मॅनेजमेंटच करायचं होतं, का माहित नाही पण मला करायचं होतं. ते लई प्रयत्न पण पैसा जोडला झाला नाही. त्यामुळे मग आमच्या तिथंच कॉलेजला ऍडमिशन घेतलं, जनता कॉलेज म्हणून आहे तिथे ऍडमिशन घेतलं कॉमर्सला. 11वी-12वी तिथं कॉमर्सला, तिथं पासआउट झालो. अकाउंटला मला तिथं 65% आहेत 12वीला तरी. आज स्वतःचा ब्रँड आहे तुझा फूड इंडस्ट्रीमध्ये, आणि वेगळी ओळख पण तयार केल्यास. फूड इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा कोल्हापूरमध्ये असेल, तर कसं वाटते तुला स्वतःला आणि फॅमिलीला? त्यावेळेचे दिवस आठवलेत आणि आता तू स्वतःचा एक ब्रँड घेऊन प्रत्येक ठिकाणी जातेस. स्वप्न वाटतंय ते अजून खरंच वाटत नाही, कारण की 6 महिन्यात लय फास्ट झाले. त्यामुळे अजून मला स्वप्नच वाटते ते. नाही, हे फास्ट म्हणण्यापेक्षा तू आधी कष्ट केलाय, त्यामुळे तुला हे पॉसिबल झालं. अजून झोपेनं जरी उठलो तरी मला वाटतं मला कामावर जायचं. मी अजून मम्मीला म्हणतो की आवरावर मला कामावर जायचं. मी दुकानात माझ्या आलो तरी मी कामगारासारखं अजून पण काम करते, की मी स्वतःला मालक समजत नाही. ज्या दिवशी मी मालक समजेन त्या दिवशी माझा धंदा बुडाला. अजून पण मी लोटायचं पण काम करतो, पसायचं पण काम करतो, कस्टमर द्यायचं पण काम करतो, प्लेटा भांडी धुवायचं पण काम करतो. अजून पण कोण नसलं पोरं तर मी करतोय, अजून पण करतोय. पोर नसली तर माझं पोरं दुकानात 10 ते 15 पोरं माझं कामाला. मला 70 रुपये पेमेंट होता, आता मी पोरांना 10,000च्या पुढे पेमेंट देते. टोटल तुझा पगार 70,000च्या आसपास आरामात 1.5 लाखापर्यंत जातो. भाडं वगैरे, भाडं दुकानांचं वगैरे इकडे तिकडे 1.5 लाखापर्यंत दर महिन्याला काम करो नाही करो एवढं खरंच होते. म्हणजे कसं आहे, आताच्या तरुण पोरांनी ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, कारण पेशन्स पाहिजे. पेशन्स शिवाय काय नाही. मी माझ्या धंद्यात जे बघितलं ते आता काय सांगू, ब्रँड हा उगाच होत नसते. बरोबर. त्या मागे कसले असतात. आणि पहिल्यांदा आपल्याला पण ब्रँड बनावं लागते, ब्रँड ते पण आहेच. मम्मीला कसं वाटते? काय म्हणाले, अजून पटतच नाही घरात कोणाला. अजून पण पहिल्यासारखे दिवस, पण पहिल्यासारखे दिवस राहील नाही. एक वेगळी ओळख आहे. वाटतं मम्मीला की पोरग्याला माझ्या करून दाखवलं, असं वाटतं की जे आम्ही होतो कधी स्वप्नात पण मम्मीने आमच्या विचार केला नाही की असं दिवस येतील, हे दिवस येतील. बघितलं, मम्मीचा वाढदिवस पण एकदा 5 स्टार हॉटेलमध्ये सयाजी हॉटेलला मी वाढदिवस केला. की मला पण वाटत नाही, आम्ही ऍक्टिव्हावरून मी म्हणजे साध्या गाडीत टूव्हीलर फिरतो. आता माझी मम्मी 8 लाखच्या माझ्या स्विफ्ट मध्ये फिरते, 4 व्हीलर मध्ये फिरते मम्मी आधी. त्यावेळी आमचं काय म्हणजे कायच नव्हतं, वाटलं नव्हतं की मी एवढ्या लवकर एवढं करेन, कोणाला सपोर्ट नसताना. कोणी तू व्यवसाय करायला पाहिजेस किंवा व्यवसाय करतोयस
असं तुला कोणी निगेटिव्ह कोणी घातलं होतं कसं होते काय तर आपण नवीन करायचं म्हणलं की समाजामध्ये कसं होते आपल्या जवळची लोक असतात ज्यांना आपण सांगतोय किंवा मी आता व्यवसाय करणार आहे किंवा मला असं काहीतरी करायचं आहे मग कसं होतं निगेटिव्ह माणसं त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात मग तुझ्या आयुष्यात असं काय झालं होतं काय 100%. मी कधीही काय करायला गेलो, मी पहिला काय करत होतो, मी पहिला एक मध्ये बिझनेस करायचा प्लॅन केला, सांगितलं सगळ्यांना, मला एकच म्हणलीत की नाही होणार नाही, आपली परिस्थिती नाही, करू नकोस, आपल्याला झेपल काय ते, तू बारका आहेस, हे आहेस. हे दुकान मी ज्या दिवशी चालू करू, मी सगळं पहिला मॅनेजमेंट केलं. ज्या दिवशी मला दुकान चालू करायचं होतं 2 दिवस आधी मी घरात सांगितलेलं की माझं ह्या दुकानचं ओपनिंग आहे 2 दिवसात. कोणाला सांगितलं नव्हतं, माझं मी सगळं एकट्याने केलं, सगळं एकट्याने केलं, कोणालाही सांगितलं नव्हतं की दुकानचं ओपनिंग करणार आहे, डायरेक्टली सांगितलेलं. कारण मी अनुभव घेतलेला, सांगितलं की कामच होत नव्हतं आणि कोण आपल्याला सपोर्ट करत नाही की कर. ज्या दिवशी मी हे दुकान पण बघितलेलं की मला पण भीती होती की 15,000 रुपये भाडं चहासाठी अशक्य गोष्ट होती, ते मी करून दाखवलं. 1 दुकानावर मी 12 दुकानं केलं. अरे बापरे, 6 महिन्यात. आता कुंदाच्या मिक्स बन मस्का हा एक भावाचा ट्रेंडिंग प्रोडक्ट आहे, तो मी स्वतः पण टेस्ट केलाय आणि तुम्ही पण टेस्ट करा असेल तर मुळशिंगी या शाखेमध्ये किंवा कोल्हापूरच्या आसपास बऱ्याच शाखा आहेत त्यांच्या. तर आता चहाचे बघायला गेला तर भरपूर मॉडेल्स आहेत, भरपूर फ्रँचायझी आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे चहा कोल्हापूरमध्ये बनला जातो किंवा महाराष्ट्रात भारतात बनला जातो. तर तुझ्या चहाची संकल्पना, तुला ही आयडिया कुठून आली? ही आयडिया काय आली, मी ज्यावेळी कापड दुकानात होतो 2024 साली मी हा प्लॅन केला. अरे वा, की मला हा करायचा आहे. 24 ते 26 म्हणजे 2024 ते 25, 26च्या जानेवारी महिन्यात पहिला केलाय. तिका धरून 1 वर्ष प्रॉपर मी ह्यावर स्टडी केली. मला हे कळाला की मी मला बिझनेस करायचं ठरलो, मग त्यात ठरलं की मी चहाचा बिझनेस करायचा. कारण मग चहाचा बिझनेस करताना मग विचार काय केला, चहाचा बिझनेस सगळीकडे आहे, आपली वेगळे पण ओळख होणार नाही. मी कापड दुकानात कामालाच होतो ह्यावेळी. बरोबर, मी दररोज असं वही पेन असं लिहून काढलेल्या आहेत गोष्टी, मला आज पण ते लिहिलेल्या पण आहे. होय काय? लिहिल्याला आज पण आहेत माझ्या त्या गोष्टी. मग मी विचार करायचो काय करायचं, मी स्क्रोल करायचो, व्हिडिओ बघायचो, नुसता मी सर्चिंग मध्ये ते असायचं डोक्यात माझं तेच चहाचा बिझनेस करायचा, पण त्यामध्ये वेगळे पण काय. मग एकदा मी मार्केटमध्ये असं पडलो बाहेर, काय नवीन करू शकते, नवीन करू शकते. मग विचार काय आला मला, आमच्या मम्मीने घरात हे केलं, दूध फुटलेलं होतं, दूध गरम करायचं, ते दूध फुटलं, ते फुटलं, ते गोड झालं दूध, ते गरम गरम केलं तर कुंदा काय तर असं प्रकार म्हणत होते गरम, कुंदा झाला, कुंदा खावा म्हणून. चहा मम्मीने केली, मी चहात ते कुंदा घातला आणि मला खाण्यासारखा टेस्ट लागला. मग माझ्या डोक्यात त्यावेळी आलं की आपण हे करू शकते आले. मग असा विचार केला की मग मार्केटचा जर अभ्यास करताना मला कळलं की ऑलरेडी कुंदाच्या बाहेर आहे. मग त्यासाठी मी पुण्याला गेलो एक दिवस, माझ्या ऍक्टिवावरनं मी पुण्याला गेलो. 4 व्हीलर पण नव्हती, 4 व्हीलर ऍक्टिवा, ते पण हप्त्याने घेतलेली. 4 वर्ष झाले फिरले, आता फिटल्यात. हप्त्याने घेतलेली ऍक्टिवावर मी पुण्याला गेलो. घरात सांगितलं माझं काम आहे, मित्राला चाललोय, दुकानात सांगितलं घरातलं काम आहे, त्यामुळे मी कामावर येणार नाही. आदल्या दिवशी उठलो, सकाळी उठलो, पुण्याचा रस्ता माहित नाही काय नाही, मोबाईल होतं, मोबाईलला मॅप लावला, गेलो पुण्याला. कारण की इंस्टाग्रामला बघितलं होती ते दुकान कुठे आहे, दुकानच्या खाली त्यांचं लोकेशन पडतंय, त्या लोकेशन डायरेक्ट त्यांच्या दुकानात गेलो. त्यांना काय सांगितलं नाही काय नाही, तिथे गेलो, त्यांचा चहा पिला, त्यांची कन्सेप्ट बघितली कशा असत्या काय असत्या, प्रॉपर कसं असं सगळं, त्यांचा चहा पिला, चांगला वाटला मला, बऱ्यापैकी चांगला, जरा गोड होता, ते मिसमॅच झालं, थोडं गोड होता. महिन्यातनं मी 2 वेळा पुण्याला गेलो, पहिल्या महिन्यात. त्यानंतर आणि महिन्यातनं 2 वेळा प्रॉपर मी पुण्याला 4 वेळा गेलो ह्या दुकानसाठी. 2 व्हीलरने गेलो. होय काय? 2 व्हीलर एकटाच? मी कोणाला घेऊन जायचं नाही, मला काय करायचं असं. 2 व्हीलरने गेलो प्रॉपर पुण्याला, केलं, बघितलं, ट्राय केलं, तिथनं आलो. तिथनं म्हटलं की ते गोड, चहा गोड आणि कुंदा गोड ते मॅच होत नाही, ते मॅच झालं पाहिजे. त्यासाठी मी मसाला आमच्या घरातला इकडे तिकडे घेतला, ते सोन पावडर वगैरे आपण ते मसाला घालतो ते घातला. आणि मी काय केलंय, कुंद्याची पावडर कधी होऊ शकत नाही, ती मी कुंद्याची पावडर बनवली स्वतः. अरे होऊ शकत नाही. बघितलं तुझ्या त्या चहाच्या मध्ये खाली म्हणजे 3 लेअर मध्ये चहा आपला मिळतोय, पण चहाच्या शेवटला लेअरला कुंदा असते. कुंद्याची पावडर मी बनवली, ती माझ्या मसाल्यात घातली, त्याचा चहा केला आणि वरणाने कुंदा चमचा घालून चहा पिला, प्रॉपर खावा लागला मला. मग म्हटलं आता आपण ब्रँडमध्ये उतरू शकतो. मला सांग, आता हा कुंदा चहा मिक्स बनमस काय, तर तू रेग्युलर चहा कधी करून बघितला होतास तुझ्या आयुष्यात? म्हणजे तुला हे सुचलं त्यावेळी तू धाडस केलंस की आता काय तर करायचं आपल्याला, म्हणजे नवीन कन्सेप्ट आहे काय, टेस्ट कशी पण असं खरं आपल्याला काहीतरी करायचं आहे. 100%. आता मला सांग, माणसाला प्रत्येक वेळी आयडिया कुठेही सुचू शकते, म्हणजे एकेकाचं, आता माझं पर्सनल ठिकाण असं आहे की मला एकतर शांत ठिकाणी किंवा बाथरूम मध्ये सुचते काय, जे तिथं मला डिस्टर्ब करणार नसतं. तुला कुठं सुचते अशा चांगल्या कन्सेप्ट? आता काय पहिला सांगा, ज्यावेळी तू चालू पहिला मी दुकानात असायचो, मग दुपारी
दुपारचा पिरियड असा कापड दुकान शांत असायचं. हा. त्यावेळी मी मोबाईल स्क्रोलिंग करायचो, युट्यूब असू दे, गुगल असू, त्यावेळी मी सर्च करायचो नवीन बिझनेस, ChatGPT आलंय, त्यात सर्च करायचं, बघायचो, मार्केट फिरायचो. माझ्या डोक्यात फक्त असं की बिझनेस बिझनेस बिझनेस. आता माझं शेड्यूल एवढं बिझी आहे की मला फक्त बाथरूम मध्ये सुचतं. बरोबर. तिथं आणि आपल्याला मी बाथरूम मध्ये मला आलं नसलं तरी मी बाथरूम मध्ये मुद्दाम बसतोय की मग तासभर बसतोय, कारण की मला सुचतं. नाहीतर मी बाहेर पडलो की कामात कंटिन्यू जवळजवळ दिवसानं 450 ते 500 मी कॉल अटेंड करतो जवळ. होय काय फ्रँचायझी आणि माझ्या मॅनेजरला पण तेवढे कॉल असतात. माझा पर्सनल नंबर लय व्हायरल झालाय. सध्या तुम्ही आता बन पण द्यायला चालू केले बाहेर ते पण चालू ते केलं. पण सांगा जरा सगळ्यांना. ते आता काय केलं आपण, बनचं आपण प्रोडक्शन स्वतः केले. पहिला आपण बाहेर घेतो, आता स्वतःचं प्रोडक्शन केलं. आता रेग्युलर दुकानांना बन भेटत नाही, त्यांना पण बनवास का विकायचा काय. तुम्हाला माहिती आहे की आपण महाराष्ट्र उद्योजक कार्यशाळा वगैरे घेतो, ते पुढे तुम्ही मला विचार केला. त्यासाठी आपल्याला एकच हेतू आहे की आपला प्रत्येक महाराष्ट्रातला तरुण काम केला पाहिजे की उद्योग केला पाहिजे. त्यासाठी आपण आपला स्वार्थ न बघता आपल्यातली बन आपण त्यांना प्रोव्हाइड करतो डायरेक्ट बाहेर. आता असं कुणीही देत नाही. आता तुम्ही बघत असताना कुणीही देत नाही आपलं प्रोडक्ट स्वतः बाहेर कोणी देत नाही. पण मी आपलं स्वतःचं प्रोडक्ट बाहेर दिलं. बाहेर भरपूर दुकानांना आपलं प्रोडक्ट जातं. त्यांना जर पाहिजे असेल तर मला कॉन्टॅक्ट करतात, मी डायरेक्ट त्यांना त्यांच्या दुकानात पोच करतो. बन मी काल रात्री निघाला, 24 तासाच्या आत त्यांच्या दुकानात जाते, किती पण लांब असतो. तर तुम्हाला ही यांचा बन पाहिजे असेल तर मी खाली नंबर देतो तुम्हाला. त्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आपला नंबर असणार आहे, यांचा ऍड्रेस पण असणार आहे. तुम्हाला ही बन घेऊन स्वतःचा व्यवसाय करायचा असेल किंवा या बनचा ब्रँड तुम्हाला स्वतः बनवू शकता. बरोबर, कारण की त्याच्यावरती टॅग नसते. तिने टॅग त्यांचा लावू दे, त्यांची MRP लावू दे, कितीला विकू दे, काय अडचण नाही, बिझनेस करू दे त्या हिशोबाने. आणि खरोबर बनची क्वालिटी चांगली आहे, कारण मी हे व्हिडिओ करायच्या आधी स्वतः जाऊन कुंदाचा टेस्ट केलाय, कुंदाचा मिक्स बन मस्का पण टेस्ट केलाय, रेग्युलर बन खाऊन पण बघितलाय. त्यामुळे मला वाटतं तुम्ही एकदा भेट द्या, त्याशिवाय तुम्हाला ही क्वालिटी कळणार नाही. आता मार्केटमध्ये माझे आपला चहा तर आपला ब्रँड आहेच, त्यासोबत मिसळचं प्रोडक्ट आहे. मिसळचं प्रोडक्ट माझा असं आहे की तुम्ही फक्त पाणी घालायचं, त्यामध्ये मटके असते, तेल असते, चटणी असते, फोडणी घातलेली मिसळ म्हणजे 5 महिने चालते. मिसळचं प्रीमिक्स आहे, पावभाजीचं प्रीमिक्स आहे, वडापावचं प्रीमिक्स आहे आणि बिर्याणी प्रीमिक्स आहे मॅडम. गुळाच्या वगैरे सगळी प्रीमिक्स आहे मॅडम. ते आतापर्यंत कोणालाच प्रीमिक्स नाही. फक्त तुम्ही पाणी घालायचं. दुसरं पावभाजीमध्ये पण फक्त तुम्ही पाणी, दुसरं काही घालायचं. डायरेक्ट पावभाजी तयार, 2 मिनिटात पावभाजी. पाव घेऊन आले की खायला, पाव घेऊन आले की खायला बसायला. हे प्रीमिक्स मार्केटला कुठंच नाही, बऱ्यापैकी हॉटेलांना जातं मला. अरे कुठं एवढं भारी भारी ओळखून आणतेस. त्या बिझनेस मध्ये गेलो की प्रॉपर तेच करायचं. माझी एक इच्छा आहे की बिझनेस कुठलाही करत असाल ना, त्या बिझनेसचा टॉप केलं पाहिजे, टॉप मध्ये गेलो पाहिजे. आपण कोणालाही बघताना कोणालाही कॉम्पिटिशन म्हणून बिझनेस करायचा नाही. आज माझ्या साईडला 6 दुकान आहे, मला ह्यांच्याशी कॉम्पिटिशन नाही करायचं. माझं दुकान जिथं आहे तिथे 3 ते 4 दुकान आहेत, पण मी कोणालाही कॉम्पिटिशन करत नाही. म्हणून मी त्या वन साइड किंग म्हणतात त्या हिशोबाने मी कॉम्पिटिशन स्वतःवर बघतो. काल मी हे केलं ना, आज मी ह्यापेक्षा वेगळं करणार. मी मार्केटमध्ये दर महिन्याला नवीन काहीतरी करतोय. मला सांगा, आता व्यवसायामध्ये टाइम मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट असते? खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे जेवढा ब्रँड मोठा होतोय ते टाइम मॅनेजमेंट शिवाय होत नाही. आता ब्रँड आपला होऊ शकत नाही. आता कसं आहे, आता मी बघतोय ओनर सगळे व्हिडिओ मध्ये दिसतात, सारख्या कुठल्या तरी फंक्शनला गेलेले दिसतात, पण त्याच्या पाठीमागे तुम्ही व्यवसायाची मॅनेजमेंट करून बाहेर जाताय. माझा आता प्रॉपर मॅनेजर असतो दुकानात, माझ्या घरातली असतात, मामा असतो, मम्मी असते, दुकानात 2 पोरं असतात आणि मीही दुकानात असतो. ज्यावेळी मी बाहेर पडायचं असेल, म्हणजे शेड्यूल माझं बिझी असतं, मला जर उद्या बाहेर जायचं असेल तर मी आज पूर्ण शेड्यूल पूर्ण लावून जातो उद्याचा. मी ह्या टायमिंगला येणार, ह्या टायमिंगला हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, काय वाटलं तर मला कॉल करा. मी कुठे असले मी दुकानाला पोरांचा कॉल अटेंड करतो. तर आता तुझ्या शाखा मला वाटते की 10 आहेत असं मला समजले, पण त्याची संख्या वाढली पण असेल काय. तर तुझं पहिलं शॉप जे आता मुडशिंगी मध्ये आहे ते कशा प्रकारे सुरू झालं, त्याला कशा प्रकारे फंड मिळाला, काय किती पैसे वाढ होतात? मी काम करत होतो एका दुकानात, कापड दुकानात काम केलं 5 वर्ष. तिथे थोडं प्रॉब्लेम झाल्यामुळे ते काम सोडलं मी. त्यांना सांगितलं की मी कामाला मी येणार नाही, थोडं माझा प्रॉब्लेम झाला, पर्सनल प्रॉब्लेम, ते काम सोडलं डायरेक्ट. मी काम सोडलं, मी बाहेर पडलो. माझ्याकडे पैसे पण जास्त काय नव्हते, ते 50-60 हजार रुपये मला पैसे होते आणि दुःख पण मला करायचं होतं स्वतःच. मी पूर्ण मॅनेजमेंट सगळं काढलेलं की मला चहाचा कोणता चहा करायचा, सगळं मॅनेजमेंट लिहून काढलं, सगळं आयडिया रेडी होता, पण इन्कम सोर्सच नाही, पैसाच नाही, करायचं काय. मग इकडे तिकडे पाहुण्यांच्याकडे बघितलं, घरात मागू शकत नाही, घरात पैसे नाही हे मला माहिती आहे. मी घरात कमवणारा करता पुरुष मीच, मागणार कोणाला पैसे. मग पाहुण्यावर मागितलं, असं इकडे तिकडे कोणाकडून मागितलं, कोणी मदत नाही केली. एक मित्राला फोन केलो की मला थोडं पैसे हवे होते, आर्यन कोल्हे म्हणून नाव आहे त्याचं, त्यानं मला 50,000 रुपयाची मदत केली. आणि थोडं इकडे तिकडे बघितलं, अनेक मित्राला फोन लावलो, मला माहित आहे हे मला मदत करणार. त्याला फोन लावलं, त्याचं नाव जैद पटेल म्हणून आहे, मोमेडियन आहे. जैद पटेल म्हणून माझा मित्र, चांगला मित्र आहे, भावासारखा मित्र आहे. त्याला फोन लावला की मला थोडं पैसे पाहिजेत, की असं असं मी दुकान करणार आहे आणि मला स्वतःचं काहीतरी करायचं, मी आता हे करू शकत नाही,
माझी कपॅसिटी नाही की काम करायची. आता मला स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे, त्याशिवाय माझी परिस्थिती बदल नाही. त्याला समजून सांगितलं. त्यांनी पण रिसेंटली घर बांधलेली, त्यांच्यावर पण पैसे एवढे नव्हते आता. त्यांना त्यांच्या वडिलांना सांगितलं आणि त्यांच्या घरातलं माझं बॉन्डिंग चांगलं होतं. एक पोरग्यासारखं मला त्यांनी बरोबर. हे करत होते. घरातल्यावर बॉन्डिंग त्यांचं चांगलं होतं. वडिलांचा त्यांचा मला फोन आला की प्रेम घराकडे ये देतो. तिने काय केली, त्या पोरग्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना घरातलं मंगळसूत्र घाणवत ठेवून मला ₹1,00,000 दिले. आता ह्याच्यात कोण आहे, माझं कागदपत्र घेतलं नव्हतं, काही नाही. फक्त माझ्या विश्वास मी कसं परत देईन हे पण त्यांना माहित नव्हतं. माझं बॅकग्राऊंड त्यांना सगळं माझा पैसाच नाही. फक्त माझ्या एका बोलण्यावर की तू काय तर कर. सगळी सोबत आहेत मित्र, अजून कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते. कसं वाटते त्यांना काय? ते काय म्हणते, अजून पण अविश्वास वाटतो. अजून पण भेटताना मी त्यांना पहिल्यासारखाच मी एवढा मोठा झालोय, एवढं मला बाहेर रिस्पेक्ट आहे, पण त्यांना भेटताना मी पहिल्यासारखाच भेटतोय. अजून पण हाय ती आपली मज्जा मस्ती तीच असते. तिने बोलताना मला आहोजाव बोलतात, पण मी म्हणते बोल नका, पहिल्यासारखाच भेटतोय. पण त्या मित्रांनी मला मदत केली म्हणून मी आज इथपर्यंत आहे. तुझी उपकार मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. त्यांना आईचं मंगळसूत्र घाणवट ठेवून मला ₹1,00,000 देणं म्हणजे व्हॉट अ जोक. आता ह्या कंडिशनला की नाही, तुझा कुठला पहिला व्यवसाय नव्हता बरोबर, तरी पण तुझ्यावरती विश्वास ठेवणं म्हणजे मैत्री पण कशा असते याचं एक चांगलं उदाहरण आहे. त्याला मी विसरू शकत नाही. ते पण म्हणते आज मी जे काय ते त्याच्यामुळे आहे, ते मला सांगायला प्राऊडली वाटतं. सध्याच्या परिस्थितीला माणसं लुबाडाला बसल्यात, पैसे काढून घ्यायला बसले, कसं याच्याकडनं पैसे मिळतील. पण अशा परिस्थितीत तुला एक चांगली मित्र भेटलेली आणि ती तुझ्या अशी व्यवहारकी झाली म्हणा की ज्याने तुला त्या पेडला सपोर्ट केला. शब्दात मला त्यांनी पेमेंट दिलं. तर सोशल मीडियाचा तू वापर तुझ्या व्यवसायामध्ये कसा केलास? ज्यावेळी दुकान चालू केलं त्यावेळी दुसऱ्या दिवशीचा इन्कम धंदा झाला माझा ₹200 का ₹250 अप्रॉक्स धंदा झाला. डोकंच मला चालायला बंद झालं की ₹15,000 भाडं काढायचं कसं. आणि ज्यावेळी मी दुकान चालतो, आजूबाजूची मला म्हणत होती की दुकानदार की गाळा घेऊ नकोस, की ₹15,000 भाडं चहामध्ये निघणं अशक्य आहे. पण मला माहित होतं मी जो मार्केटमध्ये आणाले ते कुठंच नाही, मला धंदा होणार. पण लोकांना पहिले काय माहितच नव्हतं मी काय देतोय काय करतोय. ज्यावेळी लोक कस्टमर मला पहिली येत होती, थोडी येत होती, ₹200-250 चहा, तेवढं 1 लिटर 2 लिटर एवढाच चहा जाणार दिवसाला. आता माझा 30-40 लिटर चहा जातोय. त्यावेळी माझा 1 लिटर 2 लिटर तेवढाच चहा जाणार. त्यावेळी जे कस्टमर येणार त्या कस्टमरवरून मी जवळपास अर्धा ते पाऊण तास बोलत होतो. कम्युनिकेशन वाढवलं, त्यांना सांगितलं समजून की माझं प्रोडक्ट काय. लोकांना तिथल्याने कुंदा म्हणजे काय माहित नव्हता, कुंदा प्रकार म्हणजे काय माहित नव्हता. कोल्हापुरात कोणाला माहित नव्हता कुंदा प्रकार म्हणजे काय. चहा मध्ये घालून प्यायचा म्हणजे माणूस जरा विचार करायचा. कुंदा प्रकार म्हणजे कोणालाच माहित नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यात मी सर्वप्रथम कुंदाचा चालू केला. कोणाला आता माझं गुगलला तरी टाकलं तरी माझं नाव आहे, तुझं नाव. त्यावेळी मी लोकांना समजून सांगणार की कुंदा हा खवा असतो, तो चहामध्ये घातल्या लोकांना काय वाटणार हा गोड. मी पहिला पिऊन आलो तेव्हा पण मला तसं लागलं की गोड दोन्ही गोड होतं. पण मी घरात प्रोसेस त्याची वेगळी केली. लोकांना वाटणार गोड, मी त्यांना समजून सांगायचं की गोड नसणार, तुम्ही ट्राय करून बघा. मी त्यावेळी टॅगलाईन ठेवली, चहा वाटला तर पैसे देणार, मला ₹1 देऊ नका. त्यावेळी कस्टमर वर खाली व्हायला लागलेत. त्यानंतर मी काय केलं, स्वतःच मोबाईल घेतला आणि स्वतःच शूट करायला चालू झालं. म्हणजे स्वतःच बोलायचं. त्यात माझा माईक नव्हता, काय नव्हता, माझा साईटचा आवाज वगैरे सगळे ना. अजून पण माझे व्हिडिओ आहेत तशी आवाज वगैरे येणार. मी पहाटे 4 ते रात्री 12 एकटा दुकानात असायचो. पहाटे 4 ते रात्री 12. दुपारी मम्मी डबा घेऊन येणार आणि माझा दुकानपासून माझं घर 1 तासाचं अंतर पडते. तेवढं रात्री मी एकटाच टू व्हीलर जाणार येणार, पावसात थंडीत ते एकटा जाणार एकटा येत होतं. त्यावेळी मोबाईल घेतला, शूट करायला चालू केलं. 1 आठवडाभर असं शूट केलं, थोडा रिस्पॉन्स आला, लोकांना कळायला लागलं काहीतरी नवीन करायला लागलो. मग काय केलं, एक प्रमोशन केलं. चेतन यादव म्हणून आहे, त्यांना बोलवलं, त्यांच्यानं शूट करून घेतला. शूट करून घेतल्यानंतर रिस्पॉन्स मला चांगला भेटला. त्याचा कस्टमर वाढलं माझं. जवळजवळ 2 लिटर चहावरनं माझा 7-8 लिटरचा चहा व्हायला. अरे वा, मला भारी वाटायला लागलं. त्यांना त्यावेळी रात्री फोन लावला की दादा तुम्ही जे केला माझ्यासाठी चांगलं केला म्हणून, असं त्यांचा आभार वगैरे मानलं मी. त्यानंतर कन्सिस्टन्सी ठेवली व्हिडिओ. मला कळालं की व्हिडिओ कन्सिस्टन्सी पाहिजे, दररोज व्हिडिओ पडणार. अजून पण माझी दररोज व्हिडिओ पडतात, अजून पण. आता प्रॉपर माझी टीम आहे त्याच्यासाठी, पण त्यावेळी मी स्वतः सगळं करतो. एडिटिंग पण मीच करणार. एडिटिंग पण मला काय येत नव्हती, त्याला हाय तशी जसं आहे तसं करायचं. कन्सिस्टन्सी ठेवली, प्रॉपर 1 महिना कन्सिस्टन्सी ठेवली. मग थोडं पेड प्रमोशन केली, त्यावेळी मग प्रॉपर नाव झालं. आणि त्यावेळी मग प्रॉपर धंदा माझा सेट झाला की लोकांना कळाले की मी खरंच मार्केटमध्ये काय तर नवीन आणलंय. असं झालं. म्हणजे कसं आहे, कुठल्या पण गोष्टीमध्ये नवीन काहीतरी आणणं आणि ते मेंटेन ठेवणं स्ट्रगल खूप करा. एक वेळ अशी आली की वाटत होती धंदा बंद करूया, कस्टमरच होत नव्हतं. पण नाही म्हटलं, केलंय तर करायचंच. कन्सिस्टन्सी पाहिजे. मी अजून पण म्हणतो की बिझनेसमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे. धंदा हो नाही हो, खरं कन्सिस्टन्सी पाहिजे. स्वतः बसलं पाहिजे, पेशन्स लेवल पण पाहिजे तेवढे. सकाळी संध्याकाळ बसलं पाहिजे. मला वाटते तुझे आता इथपर्यंत प्रवास बघतात पेशन्स असं एकदम दाबून भरल्यात. कारण एवढे पैशाचे असतं ना रे.
5वीला असल्यापासून काम करणं, स्वतःचे पैसे स्वतः सेव्हिंग करून सगळ्या गोष्टी हँडल करणं. मला सांग की तुझ्या लाईफ मध्ये असे एकदम कुठे घटना घडल्या जिथे तुला प्रेशर जास्त आले, म्हणजे एवढं प्रेशर आले की आता आपण करायचं नव्हतं, राहू दे, तिथे आपण निगेटिव्हिटी असते ना म्हणतोय आपण. 10वी झालती रिसेंटली, आता हे आमच्या घरात पण माहित नाही, घरात ऐकल्यावर वेगळं वाटेल. 10वी झालते त्यावेळी मला असं झालं की कोरोना लॉकडाऊन पडलं ना, काम काय नव्हतं ते मी सुसाईड करायला प्लॅन केला प्रॉपर. अरे मम्मी आमची गेलती बाहेर, दीदी मामांच्या खाली खेळायला गेलती, साडी वगैरे अडकवली आणि गळ्यात लावली, फक्त खाली टेबल खाली टाकायचं एवढंच राहिलं, सगळं पोझिशन मध्ये प्रॉपर पोझिशन मध्ये होतं, पडलं की विषय संपला. मग घातलं गळ्यात आणि एका क्षणाला मला विचार आला की मी गेल्यावर माझ्या आईचं आणि बहिणीचं काय होणार, आईचं आणि बहिणीचं होणार काय. बरोबर. त्यामुळे ते काढलं आणि त्यानंतर एकच विचार केला की आता स्वतःचं काय केल्याशिवाय थांबायचं नाही. तेव्हा 10वी झालेली, त्यानंतर जे केलं पुढं ते मी लय फास्ट केलं की स्वतः कमवण्यासाठीच केलं. म्हणजे आपल्या आईंना ज्या आहे त्या परिस्थितीत ठेवायचं नाही, बहिणीला आहे त्या परिस्थितीत ठेवायचं, त्या हिशोबाने मग स्ट्रगल करून प्रॉपर आता आहे त्या लेवलला तुमच्यासमोर पॉडकास्ट देत आहे. आणि मला वाटतंय की आज तुझ्या त्या चांगल्या निर्णयामुळे येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्रातील कितीतरी युवा उद्योजकांना किंवा युवा मुलांना किंवा लोकांना व्यवसाय कसा करायचा हे समजणार. कारण की आता पहिली तुझी कार्यशाळा झाली, तर पुढे ती कार्यशाळा कंटिन्यू होणार आहे काय? 100%. त्याचं काय नाव पण सांग ना लोकांना. महाराष्ट्र उद्योजक कार्यशाळा म्हणून आपलं नाव आहे त्याचं, आणि तिच्या आपलं प्रॉपर टीम आहे, त्या टीमचे मेंबर हे पण आहेत, प्रणव दादा पण त्या टीमचे मेंबर आहेत. मला सरप्राईज दिले भावानं, मला काही विषय माहिती नव्हता. कार्यशाळेमध्ये होतं मी पहिला बघायला, पण आता टीमचा मेंबर म्हणून घेतली, थँक्यू त्याबद्दल. त्या टीमचे मेंबर 3 जण आहे आम्ही त्यात, प्रणव भोपळे, ॲडिज नदाब आणि प्रेम मकवाने, आम्ही 3 मिळून महाराष्ट्र उद्योजक कार्यशाळा म्हणून आम्ही हे पुढे प्रॉपर घेऊन जायचा प्लॅन केला आहे. आता ह्यांना माहित नाही, ह्यांना डेट पण देतो मी, आता 6 सप्टेंबरला आपली कार्यशाळा होणार आहे. अरे वा वा. त्यामध्ये तुम्हाला मार्केटिंग हे ह्या शब्दावर पोरांना आपल्याला सांगावं लागेल. नक्कीच नाही, ह्या गोष्टी जबाबदारी मला दिली सगळ्यात भारी, कारण व्यवसायाचा मेन मूळ मार्केटिंग असते. तेच असतं. प्रोडक्ट लॉन्च करतोय आपण, सगळ्या गोष्टी होतात, पण मार्केटिंग शिवाय व्यवसाय मला वाटतं मोठा तर होत नाही. आणि आता विषय काय होतोय, पोरं वेगळ्याच मार्गावर चालल्यात, त्यांना बिझनेस नको झाला, इन्स्टंट कॅश फ्लो पाहिजे, त्यासाठी 2 नंबर करणं, ह्याच्या मागं फिरणं, व्यसन करणं, हे करणं एकदम. आता तुम्ही मार्केटमध्ये बघताय पोरं आता कुठल्या मार्गावर चाललात, तुम्ही स्ट्रगल करताय, मी स्ट्रगल करतोय, आपले सगळे स्ट्रगल करतात, पण पोरांना स्ट्रगल नको झाला, इन्स्टंट कॅश फ्लो चाललाय. तो कुठं आळा बसण्यासाठी महाराष्ट्र हा वेगळ्या दिशेत वाहत चाललाय, तो आपल्याला घालून द्यायचा नाही. त्यामध्ये कोल्हापुरात हे काम आपण करणारे पहिलेच आहे, आपण कोणी करत नाही, कारण की कोणाला वेळ नाही तेवढा की दुसऱ्यांसाठी करो, हे कोणाला करायचं नाही. दुसऱ्यांसाठी मी का करू, का हा प्रश्न सगळ्यांच्या मध्ये येतोय. त्यासाठी आम्ही आहे, तुम्ही करा, तुम्हाला काय गरज आहे ना आम्हाला कॉल करा, काही पण गरज असो आम्हाला कॉल करा. तुमची ओपनिंग असेल तर आम्ही शूट करतो, तुम्ही करणार ना शूट? मग नक्की फ्री मध्ये तुमचं प्रमोशन करून देऊ, करू त्यांचं. खरं करा तुम्ही. एक मराठी उद्योजक घडले पाहिजेत, महाराष्ट्रातले प्रत्येक घरातील उद्योजक म्हणून घडला पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. प्रत्येक माणसानं व्यवसाय म्हणजे केला पाहिजे. तुम्ही जॉब करा किंवा करा, पण आपल्या पण करा, गाडा करा. आपला तर ऍडी भाऊ तुम्हाला माहिती आहे, गाड्यावरनं त्यांनी 7 ते 8 फ्रँचायझी दिल्या. म्हणजे व्यवसाय रोडच्या साईडला उभारून पण आपण एक व्यवसाय करू शकतो, एक चांगलं दाखवायचं आपल्याला. म्हणून त्या माणसांना आपण घेऊन करतो की शून्यातनं विश्व निर्माण करता येतं, फक्त तुम्ही थोडं धाडस करा. ज्यावेळी आम्हाला कोण सांगणार नव्हतं, तुम्हाला कोण सांगणार होतं त्यावेळी कोणीच नव्हतं, तुम्हाला सांगणार आम्ही आहे. बरोबर, तुम्ही करा, फक्त तुम्ही एक पाऊल उचला. त्या गोष्टीसाठी आपण कार्यशाळा घेतोय, ती कार्यशाळा आवर्जून अटेंड करा. त्यांना तुमच्या डिटेल्स वगैरे सगळ्या आपण त्यांना पाठवू, त्या डिटेल्स घेऊन तुम्ही अटेंड करा. 6 सप्टेंबरला आपली कार्यशाळा असणार आहे कोल्हापूरमध्ये, ती कार्यशाळा तुम्ही अटेंड करा. त्यामध्ये तुम्हाला फ्रँचायझी कसं, आता लोकांना फ्रँचायझी द्यायचे, फ्रँचायझी कशा देऊ शकतो हे आयुष्यात कुणीही सांगणार नाही, की मी पण सांगू शकत नाही. मी का सांगू शकत नाही, मी काय म्हणेन मीडियावरती पण ह्याचे व्हिडिओ नाही, हो मी पण का सांगू शकणार नाही. मी म्हणणार की माझ्या फ्रँचायझी घ्या, पण मला असं करायचं नाही. मला काय करायचं, तुम्ही तुमचा बिझनेस घालून तुम्ही पुढे फ्रँचायझी द्या, तुमच्या फ्रँचायझी द्या. ह्यासाठी आपण फ्रँचायझी कशा घालवाय यासाठी आपण आता कार्यशाळा घ्यायची. अरे वा वा. हे कुणीही घेत नाही, सोशल मीडियावर पण नाही, तुम्ही आता बोलला सोशल मीडियावर पण नाहीये. तर बघायला गेलंय तर एज्युकेशनल आपल्या असतात कार्यशाळा, त्यासोबत फोटोग्राफी व्हिडिओग्राफीच्या कार्यशाळा असतात, आता मेकअपच्या पण चालू झाल्या. पण व्यवसाय करण्यासाठी जे कार्यशाळा मी तर कुठे कधी बघितलं कुठंच नाही, हे महाराष्ट्रात आपण पहिल्यांदा घेणार आहे. आणि त्यामध्ये तर फ्रँचायझीची ही पहिल्यांदा घेणार आहे, हे कोणच घेत नाही. ही एकदम आतली गोष्ट आहे, हे कोणच सांगत नाही. सगळेजण स्वतःची फ्रँचायझी घालवण्यात, दुसऱ्याला गणित घालण्यासाठीच बसले की फ्रँचायझी 2-4 पैसे कमवण्यासाठी. पण मला ते नाही करायचं. तुम्ही स्वतः बिझनेस करा, तुम्ही स्वतः फ्रँचायझी द्या. त्या कशा घालवायच्या त्या कार्यशाळेला या, तुम्हाला घालून दाखवतो. 1 महिन्यात त्यांच्या फ्रँचायझी 100% त्यामध्ये जाणार, गॅरंटी. एखादा छोटा व्यवसाय जरी असला त्याला मोठा स्केलला घेऊन जायला
शंभर काम तू ब्रँड करणार. कसा होतो हे आपण अरे करायचं. वा. मी नाही, आपण करायचं. मी नाही, आपण तिघं मिळून करायचं. नाही, नाही, भारी ते आपल्या माणसानं पण केले, मी पण केले, तुम्ही पण केलं. केले बरोबर. आणि कसं आहे ह्या कार्यशाळेचा मला एक भाग बनलास, कारण सगळे मिळून आपण एक चांगलं काम करूया. काम करू. आपल्यातल्या महाराष्ट्रातील लोकांना सुरुवात आपण कोल्हापूरमधून करूया. कोल्हापूरमधून येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण जायचं. महाराष्ट्र दौरा पण करणार आहे आम्ही. आता या पॉडकास्ट मध्ये सगळं रिव्हील होत चाललंय आता. नाही, सरप्राईज होतं, कारण पहिल्या कार्यशाळेला मला पण मजा आली. पाहुणे म्हणून बोललेलं मी तुम्हाला. पाहुणे म्हणून बोलले, आता आज त्या टीमचा भाग आहे होय. आणि सोबत आपण काम करणार आहे, त्यामुळे अजून मजा येणार आहे. हो. कारण आपलं नॉलेज आपण लोकांपर्यंत द्यायला द्यायला लागलं पाहिजे. हो. लोकांनी फक्त घ्यायचं आणि एक उभा करायचा आपला. आता तुम्ही बघत असाल की लोकांनी आपण काय करणार आता कार्यशाळा म्हणून एक बिझनेस लावलाय. हा, नॉलेज तर काहीच नाही. आता आपण बघतोय, तुम्ही बघता, नॉलेज काहीच नाही. उगाच 20,000 25,000 30,000 बरोबर, घेणे, बरोबर. काय तर शिकवणे आणि पाठवणे, हे बिझनेस लावलाय. हे कुठं आळा बसला पाहिजे, यासाठी आपण हे करायचं. नाही, नक्कीच. पण मला वाटतं की व्यवसाय करायला पाहिजे म्हणून कार्यशाळा ही उद्योजकांसाठी हे आपण पहिल्यांदाच घ्यायला लागलो. पण महाराष्ट्रात बंद घेतले, होय काय? पहिल्यांदा घेतलं, कोणच नाही. तुला असं का वाटलं? मी पोरांना घेऊन रिसेंटली फिरायला गेलो एका ठिकाणी, की दुकान उघडलं सकाळी वगैरे, आणि अचानक पोरं म्हटले की दादा फिरायला जायचं आहे, चला. थोडं वातावरण असतो, उन्हाळ्यादार कस्टमर आम्हाला स्लो असतो थोडं. म्हटलं चला, दुपारी बंद केलं दुकान, गेलो जरा आउटसाईडला फिरायला गेलो आम्ही. तिथं बघताना मला नजरेत का आलं, माझ्या दुकानं आहेत युपी, बिहारी, राजस्थानी, म्हणजे परप्रांतीयांची दुकानं आहेत, आणि त्यांच्याकडे कामाला सगळी आपली मराठी मुलं. होय काय? म्हणून असं का तिने बाहेरून आल्यात कुठं आपल्या महाराष्ट्रात, आणि त्यांच्या हाताखाली मुलं कुठली कामाला आपली मराठी का? मग हे त्यांना सांगणार कोण नाही. त्यांना काय वाटतं 5-10 हजारची कामं केलो मी की चांगलं झालं, पण ह्यांच्या 5-10 हजार मध्ये तिने 7-8 लाख रुपये मिळतात हे कळत नाही. मी अजून पण म्हणतो की उद्योग करायला पैसा लागत नाही. उद्योग करायला पैसा लागत नाही, एक चांगलं मार्गदर्शक पाहिजे. मग ते मार्गदर्शक करण्यासाठी आपण तयार झालो. आपल्याला सांगणार कोण नव्हतं त्या काळात. बरोबर. मग ह्या पोरांना सांगण्यासाठी आपण आहे. जे आपण जगलो, जे आपण केलं, आपण लई कष्टातून केलं, स्वतः अनुभव घेऊन केल्यात. या पोरांना आपण अनुभव स्वतः द्यायचा. त्यांच्या होणाऱ्या चुका थोडक्यात कमी तर होतील. पूर्ण कमी करायच्या. हा. कमी नाही, पूर्ण कमी करायच्या. ज्यांना उद्योग करायचा असतो तो येतोच कार्यशाळेत. ज्यांना खरोखर आतून भूक असते उद्योग करायची, आपली परिस्थिती बदलायची. आता मी माझी परिस्थिती बदलू शकलोय, माझ्याकडे काही नव्हतं, मी बदलू शकतोय, तर मी सांगून तुम्ही 100% बदलू शकणार. माझे एक्सपिरियन्स असो, दादांचे एक्सपिरियन्स असो, त्या दादांचे आपले एक्सपिरियन्स असो, ते सांगून तुम्ही आयुष्यात खरोखर काय तर करणार, ह्याची गॅरंटी आम्ही घेणार. ह्याची गॅरंटी घेणार म्हणाले मी. खरोखर गॅरंटी घेणार, उगाच आश्वासन देणार नाही. त्यासाठी आपण आता नेक्स्टच्या कार्यशाळा घेतली, ती कार्यशाळा घेतली, ते कार्यशाळा घेतला, त्याचा एक अनुभव सांगतो मी तुम्हाला. ती कार्यशाळा घेतली, पोरालते आपल्याला पुण्यातनं पोरालते, त्याचं नाव पण मी आवर्जून घेईन. प्रथमेश सुपले आणि प्रतीक सरवडे ही पोरं आहेत. ही पोरं आपल्या कोल्हापुरातले आहेत. ही पुण्यामध्ये जॉबला आहेत, आणि जॉब करून यांनी तिथे एक मसाले दुधाचा गाडा घातलेला आहे. जॉब करून गाडा घातला, इथनं जॉबला आहे, त्यांच्या घरात माहित नाही तिने गाडा वगैरे घातलेला आहे. गाडा घातलेला आहे. मग तिने आपले रील्स वगैरे बघितले असतील कार्यशाळेची. तिने तिथनं मला कॉल केली की दादा आम्हाला कार्यशाळेला घ्यायचं तुमच्याकडे. मी म्हणलं ओके ठीक आहे. मॅनेजरचा नंबर दिला, त्यांचं लिस्ट वगैरे सगळं दिली. ती पोरं आपल्या कार्यशाळेला आलती. कार्यशाळा आले, बसलीत वगैरे. त्यांचा नंतर मला कॉल आलता. त्यांचा धंदा किती होता पहिला? 500-1000, लईत 2,000 रुपये. कार्यशाळा करून गेल्यानंतर आता डेलीचा धंदा त्यांचा 15,000 ते 20,000 रुपयाचा दररोजचा धंदा आहे. तिने म्हणतात की दादा तुम्ही आम्हाला देवासारखं भेटलाय. अक्षरशः पोरं रडत होते. आता आणि कधीतरी मला भेटा, तुम्हाला मी त्यांचा व्हिडिओ टाकूया आपण. त्या पोराला घेऊन त्यांचा व्हिडिओ टाकूया आपण पुढचा. ती पोरं म्हणतात की दादा तुम्ही देवासारखं भेटलाय, की त्या कार्यशाळा आम्ही अटेंड केल्या आणि आयुष्यच बदललं. तर महाराष्ट्र उद्योजक कार्यशाळा याची डेट जरा सांगतोय. 6 सप्टेंबर 2026, ते पण कोल्हापूरमध्ये असणार आहे. बाकीच्या डिटेल्ससाठी तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल्स सगळ्या समजावून घ्या. आणि मी म्हणते तर आवर्जून तुम्ही या. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला तुमच्या डोक्यात व्यवसायाची आयडिया असेल तर तुम्ही या, तुमच्या आयडियाला डेव्हलप करायचं काम आम्ही करतो. 100%. खरोखर ते आयुष्यात खरंच काय तर करायचं असेल, काय तर घडायचं असेल. आता मी जे अचीव्ह केले, दादाने जे अचीव्ह केल्यात, दादा पण 4 ग्रीनिश बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. ते कसं केल्यात त्यांची पॉडकास्ट एक मी घेईन, हे तुम्हाला कळेल. आणि ते आपले ॲडम दादा, त्यांची ॲडीज बिर्याणी म्हणा, त्यांनी गाड्यावरून कशा फ्रँचायझी देता येईल ते तुम्हाला कळेल. त्या कार्यशाळेला तुम्ही आवर्जून एकदा येऊन बसा, त्यावेळी कळेल तुम्हाला. त्यामध्ये फॅसिलिटी चांगल्या असणार, सुविधा चांगल्या असणार, सगळ्या गोष्टी असणार. त्या नंबरला कॉल करून डिटेल्स सगळ्या मागून घ्या. नक्कीच. आणि हे कार्यशाळा पुरतं मर्यादित नाही, हा पुढे सपोर्ट तुम्हाला असणार, सपोर्ट लाईफ टाइमचा असणार. कारण महाराष्ट्रातील व्यवसाय करण्यास सपोर्ट करायचं काम आम्ही करणार आहे. कोणच करत नाही, कोणच नाही. कोणच नाही. पैसे मिळवायला बसले, कोणच पैसे मिळवायचं कसं सांगत नाही.
तेच झाले आता. आणि हा कोर्स वगैरे युट्यूबवर पण नसतो नसते. आणि कोणत्या शाळेत पण शिकवत नाही. आणि आमचा पण युट्यूबवर नसणार आहे. तुम्ही कार्यशाळेला येऊनच तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायच्या शिकायला भेटणार आहे. तिथे तुम्हाला वही पण दिला जाईल, सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. कुठून पण आले तरी चालेल. हा, महाराष्ट्रातून कुठून पण या, महाराष्ट्रा बाहेरून आले तरी चालेल. लांबून येणार असेल तर अधिक कळवा, त्या पद्धतीची व्यवस्था तुमची होईल. आता या कार्यशाळेमध्ये सगळ्यांनी व्यवस्थित अटेंड करून शिकून गेले. बरोबर. शिकल्यानंतर समज एखाद्या माणसाला अडचण आली तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल का तेवढ्या पुरतं आपण लिमिटेड घेणार आहे कार्यशाळेच्या वेळी. ज्यावेळी शेवटला सगळं होतं ना, माझा पर्सनल नंबर लिहिते बोललो. हा, आता ह्यानंतर माझा नंबर असणार, तुमचा नंबर असणार, ऍडमिनचा नंबर, पर्सनल नंबर, पर्सनल मॅनेजरचा पण नाही, आपल्या तिघांचा पर्सनल नंबर असणार. आणि त्या पोराने आपल्याला कधीही फोन करू दे, रात्री 12ला 1ला कधीही फोन करू दे, आपण तो फोन उचलून त्यांना ते क्वेश्चन तो सॉल्व्ह करणार. आणि त्यांना गरज असेल तर 100% त्या ठिकाणी जाणार, कितीही लांब असो 100% जाणार त्या ठिकाणी. म्हणजे त्यांना सपोर्ट हा लाईफ टाइमचा असणार. असं नाही की त्यांनी एकदा कार्यशाळा केलीत ते त्या कार्यशाळा अर्थ राहणार नाही. हा, बरोबर आहे, अर्थ राहणार नाही. लाईफ टाइमचा सपोर्ट असणार त्यांना. त्यांचे ओपनिंग असो, त्यांचं सुख दुःख असो, त्याला पण जाणार. म्हणजे प्रमोशन आपणच करणार आहे. ओपनिंगचं प्रमोशन आपण करणार फ्री ऑफ कॉस्ट. हा, हे पण लक्षात असू दे. तर आता आपण थोडस कुंदा चहाकडे येऊया. भविष्यामध्ये कुंदा चहा तुला कोणत्या कोणत्या ठिकाणी द्यायचा आहे, फ्रँचायझी तुझ्या? भविष्यामध्ये चहाची एक अशी कन्सेप्ट आणणार आहे की आयुष्यात कोण विचार पण केला, ती प्रोसेस पण चालू आहे. ते म्हणजे विचारही करू शकत नाही की चहा अशा प्रकारचा पण असतो का. हा, ही प्रोसेस माझी चालू आहे, ते पण करालोय. आणि ह्यामध्ये एक नवीन प्रोडक्ट आता मी चालू करालोय. अवघ्या काही दिवसात त्याची ओपनिंग पण आहे माझी. की अखंड महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा प्रोडक्ट ते चालू कराले. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा ते प्रोडक्ट मी चालू कराले. अजून बघायला 100% सांगणार की तुम्हाला, कोल्हापूर जिल्ह्यात मी ते पहिल्यांदा चालू करलं, अजून पण कुणीही चालू केलं नाही. हेल्दी प्रोडक्ट असणार आहे. की आता मी प्रोडक्ट कुठली लॉन्च करताना मी कशी प्रोडक्ट लॉन्च करतो ही पण तुम्हाला माझी सिस्टीम सांगतो. ही सिस्टीम मी त्या कार्यशाळेत पण शिकवणार आहे, ती तुम्हाला आता सांगतो. मी विचार काय करतो, मी कधीही एक युट्यूबला व्हिडिओ असतात की तुम्ही टार्गेट करताना तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर स्टँडर्ड कस्टमर टार्गेट करा. मी अशा पद्धती करत नाही. मी टार्गेट करताना काय करतो, स्टुडंट असतात बाहेर येऊन राहतात, माझं लोकेशन पण तिथंच असतं, बाहेर येऊन स्टुडंट राहतात, त्यांच्यावर जास्त पैसा नसतो, त्यांना पोटाचा हाल होत्यात, म्हणजे खाण्यापिण्याचा हाल होत्यात. तुम्ही आता बाहेर शिकण्यासाठी गेलास तुम्हाला अंदाज आहे, बरोबर, जास्त पैसे वगैरे नसतात, पोटासाठी हाल होते. त्यांच्यासाठी मी प्रोडक्ट आणतो आणि कमी बजेटमध्ये पोट भराव ही प्रोडक्ट मी लॉन्च करतोय. काय माझा चहा मिक्स बनमस्का माझ्या पुढं NRD कॉलेज आहे आणि तिथं स्टुडंट भरपूर राहायला आहेत, त्यांच्यासाठी मी प्रोडक्ट लॉन्च केला आहे. मला मोठ्या लोकांना प्रोडक्ट माझा नाही विकायचा, सावकार लोकांना, की गरीब पोरं माझे खाऊन जाऊ देत, काय अडचण नाही मला. एक बनमस्का माझा खाल्ला चहा मिक्स की पोट भरतं. किती रुपयाला? 30 रुपयाला पोट भरतं. त्याचबरोबर मी प्रोडक्ट असं लॉन्च करावली की महाराष्ट्रात कुठं ना, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कुठंच नाही. ते एक खाल्लं की पोट भरणार. जेंट्स असो, लेडीज असो, पुरी असो, कुणी असो, लहान बाळ असो, हेल्दी प्रोडक्ट असणार आहे की त्याचा त्रास पण कुठला नाही. तसा प्रोडक्ट लॉन्च करतो मी. दुसऱ्यांदा विचार करून लॉन्च करतो प्रोडक्ट. आणि कोल्हापूरमध्ये होणार आहे का? कोल्हापूरमध्येच. कोल्हापूरमध्ये खरं पहिल्यांदा. मी काय म्हणाले, अजून पण लोकेशन तुम्हाला सांगतोय की जिथं जास्त स्टुडंट वगैरे असतात तिथं कमेंटमध्ये लोकेशन आम्हाला सांगा. तिथं मी प्रोडक्ट कुठले लॉन्च करतो की दुसऱ्यांचा विचार. माझ्या पोरांनी खाल्लं पाहिजे, भले मला पैसा नाही देऊ भेटू दे त्यामध्ये, खरं पोरांचा पोट भरलं, उपाशी कोण राहिलं नाही पाहिजे. कारण लहान वयात तुला ती भाकरी चांगली माहिती आहे, त्यामुळे मी पोरांचा दुसऱ्यांचा विचार करून करतो. मला सांग की तुझं नाव तर प्रेम आहे, तर तुझं खऱ्या आयुष्यात प्रेम झाले काय? झाले की तर त्याबद्दल पण सांग की आता प्रेम असतं आयुष्यात का राजा कुठेतरी. थोडं असं म्हणायला गेलं तर काय, एक लक्ष्मी घरात आले ना आयुष्य बदलताना असंच काहीतरी असंच. म्हणजे तिकडे ती लक्ष्मी मिळाली ना, इकडे ही लक्ष्मी पण यायला लागल्या. माझ्या आयुष्यात 2 लक्ष्मी आहेत, एक माझी आई आणि एक ती. अरे वा, असं म्हणायला गेलं 2 लक्ष्मी. म्हणजे काही 2 वर्षात आपल्याला लक्ष्मी बघायला मिळणार 100%. मला सांग की सुरुवातीला 70 रुपये तुला पगार होता, बरोबर? तर तू 70,000 पेक्षा जास्त लोकांना तू पगार देत असशील काय, तर कसं फील करतोय आता सध्याच्या घडीला? त्यावेळी तुझं ते आयुष्य होतं आणि आता तुला ह्या पद्धतीने जे पोरं आहेत त्यांचा बॅलन्स, केस कटिंग वगैरे सगळं माझं असतं. अरे वा. मी त्यांचे पैसे पण कट करत नाही. होय. पोरं मी ठेवल्यात सगळी माझ्या भावासारखे. मी कधीही त्यांना मालक म्हणून कधी वावरलो नाही. आम्ही हसत खेळत असते दुकानात, कायम हसत. मी पण गातो, तुम्ही परवा आलता, मी पण काम करते, तिने पण करते. कोण म्हणणं वाटणार पण नाही की तुम्हाला ते कामाला पोर आहे. सगळी काम करतात, सगळी काम करतात. आणि आता माझे पोर आहेत, त्यांचे भाऊ वगैरे आले, तिने पण काम करतात. त्यांचे भाऊ वगैरे कधी पण चहा वगैरे प्यायतात, की मित्र वगैरे येतात, त्यांचे मित्र म्हणाले, तिने पण काम करतात. कारण माझा माहोलच तसा ठेवला, एकदम भावाभावासारखं रिलेशन ठेवलं लागतं. त्यांना पेमेंट वगैरे कधीही कुठल्या गोष्टीची कमी नाही केली. त्यांच्या सुख दुःखात कायम मी असतो.
मला सांग की आता या मुलाखतीच्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुला आता येणाऱ्या व्यावसायिकांना असू दे किंवा यंग जनरेशनला असू दे काय सल्ला द्यायचा आहे? की ह्यामध्ये मी काय सांगेन की उद्योग करायला पैशाची गरज लागत नाही. एक सांगेन, एक चांगला मार्गदर्शक ठेवा. मार्गदर्शक जो तुम्हाला मार्गदर्शन देईल त्यामध्ये आपलं आयुष्य घडतं. सर्कल चांगलं ठेवा. सर्कल मोस्ट डिपेंड आहे. जो तुमचा सर्कल असेल तेच तुमचं आयुष्य घडवतं. सर्कल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्या आई वडिलांचं कष्ट बघा, मग काय गोष्टी करायच्या ते करा. प्रेम करा, फिरायला जावा, सगळं करा, पण ज्या त्या मर्यादेमध्ये करा. कुठल्याही गोष्टी जास्त वाहून जाऊ नका. आम्ही पण सगळ्या गोष्टी केल्या, पण ज्या त्या गोष्टी तिथंच गेल्या. म्हणजे जो टाइम त्या देतात तो टाइम त्याला तेवढा द्यायला द्यायला पाहिजे. पाहिजे. ह्या गोष्टी पोरांना कळाल्यात की झालं. काय वाटलं तर मला कॉल करा, की तुम्हाला कुठली अडचण असेल काय असेल मला कधीही कॉल करा. मी तुम्हाला सांगेन काय गोष्टी असेल त्यात.